अशी आमच्या मनामध्ये एक कुतूहल होतं किंवा काय बोलणार आहे, कारण ते फर्स्ट टाइम पॉलिटिकल इव्हेंटमध्ये आमच्याशी बोलतायत असं आम्ही ते जाणवलं. पण ज्या सक्षमपणे एखादी स्त्री पदर खोचून नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे, ही चुणूक जणू काय जिजामातासारखी आम्हाला त्या सुनेत्रा वहिनींमध्ये दिसली. आणि सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, तर खरोखरच सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतील, आम्हाला सर्वांना तो विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा उमेदीने अजितदादांचे जे स्वप्न होतं, अजितदादांचे जे विचार होते, जे आमचे पक्षाचे फुले-शाहू आंबेडकर एक विचाराने आम्ही जे पुढे जात आहोत, तो विचार आता आम्ही पुन्हा एकदा अजितदादांचेच प्रतिबिंब म्हणून सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये पाहून एकदम चांगल्या मनाने, चांगल्या ताकदीने पुढे जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि आजची मीटिंग आम्हाला खरोखरच जुन्नर वासियांना खूप मोठी ऊर्जा देणारी ठरली, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. नाही, तक्रारी काय मांडल्या नाही, फक्त जुन्नर तालुका आम्ही सगळे एकत्रितपणे पुढे जात असताना आम्हाला अजितदादांचं पाठबळ खूप मोठं होतं. त्याच प्रकारचं पाठबळ किंवा विशेषतः आता तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार नसला, 2 राष्ट्रवादी स्प्लिट झाल्यामुळं जे आम्हाला फटका बसला, ते आम्ही आता सारं विसरून आम्ही एकत्रितपणे पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. तर आम्हाला पुढं जात असताना जिल्हा परिषदचं एखादं पद आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये प्राप्त व्हावं, ही आम्ही ती विनंती केली. आणि त्यातून निश्चितच सकारात्मक विचार करून जुन्नरकरांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभे आहे, असं वहिनीने आम्हाला काल 12 तारीख होती. 12 तारखेला राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असं बोललं जात होतं. दादांची पण ती इच्छा होती. आता दादा आपल्यात नाही आहेत, ह्या चर्चा कितपत योग्य आहेत माहिती नाही. पण आज शशिकांत शिंदे त्यांनी एक लेख लिहिला, त्यात असं स्पष्ट लिहिले की पवार साहेबांची देखील इच्छा होती विलिनीकरण झाल्यावर ही सगळी सूत्र दादांच्या हातात देणार होते, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्यावर दादाच बॉस होणार होते. असं काही चर्चा झाली होती विलिनीकरणाची, असं आठवते तुम्हाला? त्याच्या बाबतीत काय मला माहिती नाही, पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी करून पुढे जायचं, हे मी असेल, आमचे विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असेल, आमचे सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही दादांना तशी विनंती केली. आणि ठीक आहे म्हणले, अमोल आणि तू बस, आणि जे जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्याला निवडायचे ते तुम्ही एकत्रितपणे ठरवा. आणि एकत्रितपणे ठरवत असताना दादाने आम्हाला सांगितलं की आपण सगळेच घड्याळावर लढू. त्यासाठी मला पण सूचना केल्या, डॉक्टर अमोल कोल्हेने सूचना केल्या, म्हणून आम्ही सगळेच उमेदवार घड्याळावर लढवलेले आहेत. आता विलिनीकरणाचे ते वरिष्ठ नेत्यांचा तो विषय आहे. पण जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आता जेव्हा आम्ही मीटिंग होती तेव्हा जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष, आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे पण अध्यक्ष होते. आम्ही सगळेजण एकत्र आले आणि तोच निरोप आम्ही वहिनींना दिलाय आणि आम्ही ते ठरवलेलं.